गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आज आपण बॅलन्स शीटचं फॉर्मॅट पाहणार आहोत. पेज नंबर 280, 280 पान काढायचे सगळ्यांनी पुस्तकाचं. पुस्तक समोर ठेवायचं आहे आणि लक्ष द्यायचं आहे. बॅलन्स शीट इज अ स्टेटमेंट शोईंग फायनान्शियल पोझिशन ऑफ अ बिझनेस कन्सर्न. कोणती संस्था असेल त्या संस्थेची आर्थिक स्थिती दर्शवणारा तक्ता म्हणजे बॅलन्स शीट. लक्षात ठेवायचं, फार महत्त्वाचं आहे बॅलन्स शीट. Balance sheet has no debit or credit side. It is a statement and not an account. हे लक्षात ठेवायचं. बॅलन्स शीटला डेबिट क्रेडिट नसतं. हा एक तक्ता असतो, हा काही अकाउंट नाही. लेफ्ट हँड साईड, डावी बाजू जी असेल ऑफ बॅलन्स शीट इज अ लायबिलिटी साईड. देयता लायबिलिटी साईड असते डावी बाजू. अँड राईट हँड साईड ॲसेट साईड. आणि उजवी बाजू कोणती असेल? संपत्ती, मालमत्ता. बोथ साइड्स ऑफ बॅलन्स शीट शुड बी ऑफ इक्वल अमाऊंट. दोन्ही बॅलन्स शीटचे दोन्ही बाजू सारख्या टॅली होत असतात. बॅलन्स शीट शोज ॲसेट्स अँड लायबिलिटीज ऑफ द बिझनेस. व्यवसायाची संपत्ती, देयता हे बॅलन्स शीटहून दिसत असतं. पहा, ऑल डेबिट बॅलन्सेस ऑफ पर्सनल अँड रिअल अकाउंट्स आर शोन ऑन द ॲसेट साईड. ॲसेट साईडला पर्सनल अकाउंट आणि रिअल अकाउंटचे डेबिट बॅलन्स दाखवायचा असतो. And all credit balances of personal accounts are shown on liability side. पर्सनल अकाउंटची क्रेडिट बाजू लायबिलिटी बाजूला दाखवायची असते. नो नॉमिनल अकाउंट विल अपेअर इन द बॅलन्स शीट. नॉमिनल अकाउंट बॅलन्स शीटला येत नाही. हा तक्ता तुम्हाला व्यवस्थित लिहून घ्यायचा आहे, समजून घ्यायचं आहे. पहा, इन द बुक्स ऑफ मेसर्स बॅलन्स शीट ॲज ऑन 31 मार्च. फक्त इथं आपल्याला गणितात साल टाकायचं आहे. हा नमुना तुम्हाला लिहून घ्यायचा आहे, समजून घ्या. हे ॲसेट्स ही बेरीज करण्यासाठी हा कॉलम आहे. ह्याची बेरीज वगैरे करून बाहेर लिहायची असते. कॅश इन हँड, तुमच्याकडं रोख स्वरूपात जी रक्कम आहे त्याला कॅश म्हटलेलं आहे. ती ॲसेट ही संपत्ती. कॅश ॲट बँक, एक लक्षात ठेवायचं, बॅलन्स शीटला टू आणि बाय लिहायचं नाही. कॅश ॲट बँक, बँकेमधली संपत्ती. बिल्स रिसिव्हल, बिलाचे पैसे मिळणार असतील तर. सन्ड्री डेटर्स, उधारीने काही माल विकला असेल ती रक्कम येणार असेल ती संपत्ती. गुडविल, नावलौकिक. फर्निचर संपत्ती आहे. प्लॅन्ट अँड मशिनरी, लँड अँड बिल्डिंग. प्रीपेड एक्सपेन्सेस, जादा दिलेले खर्चसुद्धा ॲसेटला लिहिले जातात. लक्षात ठेवा, इथं जरी एक्सपेन्सेस शब्द असला तरी ते पुढच्या वर्षाचे भरून ठेवलेले आहेत जास्त. आउटस्टँडिंग इन्कम, काही उत्पन्न येणार असेल. आणि क्लोजिंग स्टॉक, शिल्लक माल काय असेल तर ती आपली संपत्ती असते. आता लायबिलिटी बाजू पहा. लायबिलिटी बाजूला कॅपिटल, भांडवल. ह्याच्यामध्ये जर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला नेट प्रॉफिट आलं तर ॲड करायचं, लॉस आलं तर लेस करायचं. नेट प्रॉफिट ॲड केलं आहे. पहा, ॲड इंटरेस्ट ऑन कॅपिटल, भांडवलावर काही व्याज असेल तर ते ॲड करायचं, त्याचे टोटल घ्यायचे. नंतर लेस ड्रॉविंग्स, काही मालकाने काही उचल घेतली असेल, काही वस्तू घेतली असेल तर ते याच्यातून लेस करायचे. लेस इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग, ते उचलीवर व्याज असेल काही तर ते पण वजा करायचं. लेस नेट लॉस, लॉस असेल तर नेट लॉस असेल तर वजा करायचा आणि मग फिगर बाहेर घ्यायची. त्यानंतर बँक लोन लायबिलिटीला बाजूला लिहायचं असतं, ध्यानात ठेवायचं. बँकेकडून घेतलेलं कर्ज आपल्याला द्यावं लागतं, ते येत आहे लायबिलिटी. बँक ओव्हरड्राफ्ट, बँक अधिविकर्ष सवलत, बँकेकडून अधिविकर्ष सवलत अल्पमुदतीसाठी घेतलेलं कर्ज असतं, ते परतफेड करायची असते, देयता असते, लायबिलिटी. सन्ड्री क्रेडिटर्स, काही सावकाराचं देणं वगैरे असेल. बिल्स पेबल, बिलाचे पैसे द्यायचे असतील. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, खर्च द्यायचे असतील तर. आणि प्री रिसिव्ड इन्कम, आगाऊ आलेलं इन्कम असेल तर. अशा पद्धतीने हे बॅलन्स शीट तुम्हाला लिहून घ्यायचे, पाठ करायचे, आणि तरच तुम्हाला ते त्या ठिकाणी तुम्हाला समजलं पाहिजे. ट्रायल बॅलन्समध्ये ही ॲसेट आहे, ही लायबिलिटी, 2-3 वेळा तुम्ही ते वाचून काढायचे. आता आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं ॲडजस्टमेंट. हे ॲडजस्टमेंट तुम्हाला पाठांतर करणं गरजेचं आहे. पेज नंबर 283 काढायचे. पहा, 283 पानावरती एक एक ॲडजस्टमेंट सांगतो. प्रत्येक ॲडजस्टमेंटचे सर्वसाधारणपणे 2-2 इफेक्ट होतात. प्रत्येक ॲडजस्टमेंटचे 2-2 इफेक्ट होतात. पण काही ॲडजस्टमेंट असे असतात की त्याचे 3 होतात, काहींचे 4 पण इफेक्ट झालेले आहेत. पहा, आपल्याला 11वीच्या लेवलला एकदम सोपं सोपं दिलेलं आहे. पहा, पहिले हे तुम्हाला लिहून घ्यायचं आहे आणि पाठ करायचं आहे. ध्यानात ठेवा, मी सांगतो जे मराठीतून.
ट्रायल बॅलन्स दिल्यानंतर ट्रायल बॅलन्सच्या खाली ॲडजस्टमेंट असतील, त्या ॲडजस्टमेंटचे दोन दोन, काहींचे 3, काहींचे 4 इफेक्ट असतात. सर्वसाधारणपणे 2 इफेक्ट असतात. पहिले ॲडजस्टमेंटनं 100% परीक्षेला येणारी क्लोजिंग स्टॉक शिल्लक माल त्याची एंट्री करून दाखवलेली याचे 2 इफेक्ट हे मात्र तुम्ही लक्षात ठेवायचे. एंट्री सध्या नाही लिहिली तरी चालेल, पण हे 2 इफेक्ट महत्त्वाचे आहेत. पहा कुठं लिहायचं, पहा क्लोजिंग स्टॉक. पहिला इफेक्ट क्रेडिट साईड ऑफ ट्रेडिंग अकाउंट. ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट बाजूला तुम्हाला क्लोजिंग स्टॉक लिहायचं आहे, बाय क्लोजिंग स्टॉक. आणि दुसरा इफेक्ट शोन ऑन ॲसेट साईड ऑफ बॅलन्स शीट. बॅलन्स शीटच्या ॲसेट बाजूला लिहायचं आहे. क्लोजिंग स्टॉक 2 वेळा लिहायचं, लक्षात ठेवायचं. एक ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट बाजूला आणि एक ॲसेटला. कधी कधी ॲडजस्टमेंटमध्ये 2 किमती दिल्या जातील. तर दोन्हीपैकी जी कमी किंमत असेल, जी दोन्हीपैकी कमी किंमत असेल तिचा विचार करायचा. ती किंमत दोन्ही बाजूला आपल्याला लिहायची, ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला आणि बॅलन्स शीटच्या ॲसेट बाजूला. ही ॲडजस्टमेंट अशी पाठ करायची. क्लोजिंग स्टॉक, ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साईड, बॅलन्स शीट ॲसेट बाजूला. त्यानंतर दुसरी ॲडजस्टमेंट आहे डेप्रिशिएशन. डेप्रिशिएशन टॉपिक आपण जस्ट पाठीमाग शिकलेलो आहे. घसारा खर्च असतो तो. याचे 2 इफेक्ट पहा. पहिला टक्केवारी दिलेली असते गणितात किंवा आकडे दिलेले असतात ॲडजस्टमेंटमध्ये. डेबिट साईड ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट बाजूला डेप्रिशिएशन लिहायचं असतं, घसारा केलेली रक्कम. दुसरा इफेक्ट पाहायचा, डिडक्टेड फ्रॉम पर्टिक्युलर ॲसेट ऑन ॲसेट साईड ऑफ बॅलन्स शीट. बॅलन्स शीटच्या ॲसेट बाजूला संबंधित ॲसेटमधून लेस करायचं डेप्रिशिएशन. हे 2 पाठ करायचं डेप्रिशिएशन. त्यानंतर तिसरी ॲडजस्टमेंट आहे आउटस्टँडिंग ऑर अनपेड एक्सपेन्सेस. खर्च द्यावे लागणारे. ॲड टू पर्टिक्युलर एक्सपेन्सेस ऑन ट्रेडिंग ऑर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. तो खर्च ट्रेडिंग अकाउंटला असेल किंवा प्रॉफिट अँड लॉस असेल, त्या संबंधित खर्चामध्ये ॲड करायची ती रक्कम आउटस्टँडिंगची. आणि याचा दुसरा इफेक्ट करायचा शोन ऑन लायबिलिटी साईड ऑफ बॅलन्स शीट. बॅलन्स शीटच्या लायबिलिटी बाजूला लिहायचा तो खर्च. त्यानंतर 4 नंबरचे ॲडजस्टमेंट प्रीपेड एक्सपेन्सेस. प्रीपेड एक्सपेन्सेस आत्ता जी तिसरी ॲडजस्टमेंट एकदम त्याच्या विरुद्ध आहे. पहा, लेस फ्रॉम दॅट पर्टिक्युलर एक्सपेन्सेस ऑन ट्रेडिंग ऑर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. ट्रेडिंग किंवा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या संबंधित खर्चातून लेस करणे, वजा करणे. आणि दुसरा इफेक्ट शोन ऑन ॲसेट साईड ऑफ बॅलन्स शीट. बॅलन्स शीटच्या ॲसेट बाजूला लिहिणे. ॲडजस्टमेंट नंबर 5, ॲक्रूड इन्कम ऑर आउटस्टँडिंग इन्कम. काही उत्पन्न येणार असेल तर ॲड टू अ पर्टिक्युलर इन्कम ऑन क्रेडिट साईड ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट बाजूला संबंधित इन्कममध्ये ॲड करायचं. दुसरा इफेक्ट शोन ऑन ॲसेट साईड ऑफ बॅलन्स शीट. बॅलन्स शीटच्या ॲसेट बाजूला लिहायचं. त्यानंतर प्री रिसिव्ड इन्कम, लेस फ्रॉम पर्टिक्युलर इन्कम ऑन क्रेडिट साईड ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट बाजूला संबंधित इन्कममधून लेस करायचं. आणि शोन ऑन लायबिलिटी साईड ऑफ बॅलन्स शीट. बॅलन्स शीटच्या लायबिलिटी बाजूला लिहायचं. त्यानंतर बॅड डेब्ट्स, डेबिट साईड ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. न्यू आर डी डी प्लस बॅड डेट्स. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट बाजूला लिहायचं. आणि दुसरा इफेक्ट त्याचा परिणाम डिडक्टेड म्हणजे वजा करणे फ्रॉम सन्ड्री डेटर्स ऑन ॲसेट साईड. बॅलन्स शीटच्या ॲसेट बाजूला सन्ड्री डेटर्समधून वजा करायचं. बॅड डेट्स म्हणजे कस्टमरने पैसे बुडवले. त्यानंतर आर डी डी याचा लॉंग फॉर्म आहे रिझर्व फॉर डाऊटफुल डेब्ट्स. संशयास्पद बुडीत, थोडक्यात त्याचा निधी. डेबिट साईड ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट बाजूला लिहायचं आहे, टू न्यू आर डी डी म्हणायचं. आणि दुसरा इफेक्ट डिडक्टेड फ्रॉम सन्ड्री डेटर्स ऑन ॲसेट साईड. बॅलन्स शीटच्या ॲसेट बाजूला सन्ड्री डेटर्समधून वजा करायचं आहे. त्यानंतर प्रोव्हिजन फॉर डिस्काउंट ऑन डेटर्स याच्यावर तरतूद पहा. हे पण सेम तसंच आहे. डेबिट साईड ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट बाजूला. दुसरा इफेक्ट डिडक्टेड फ्रॉम सन्ड्री डेटर्स ऑन ॲसेट साईड ऑफ बॅलन्स शीट. बॅलन्स शीटच्या ॲसेट बाजूला सन्ड्री डेटर्समधून लेस करायचं आहे. 10 नंबर प्रोव्हिजन फॉर डिस्काउंट ऑन क्रेडिटर्स. सावकारावर काही सूट मिळाली तर. पहिला इफेक्ट क्रेडिट साईड ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट बाजूला. दुसरा डिडक्टेड फ्रॉम सन्ड्री क्रेडिटर्स
लायबिलिटी बाजूला बॅलन्स शीटच्या लायबिलिटी बाजू सन्ड्री क्रेडिटर्समधून वजा करायचा तो डिस्काउंट. त्यानंतर 11 नंबर गुड्स टेकन बाय प्रोप्रायटर फॉर पर्सनल यूज. मालकाने खाजगी कामासाठी काही माल घेतला असेल तर. पहिला इफेक्ट क्रेडिट साईड ऑफ ट्रेडिंग अकाउंट. हे आपण असंच करू, इथं 2 दिलेले. ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला लिहायचं बाय गुड्स टेकन बाय प्रोप्रायटर. दुसरा इफेक्ट, हे दुसरं वाचत नाही मी. त्यानंतर दुसरा इफेक्ट आहे बॅलन्स शीटच्या लायबिलिटी बाजूला कॅपिटलमधून लेस करायचं. त्याला ड्रॉइंग पण म्हणतात किंवा लेस गुड्स टेकन लिहिलं तरी चालतं. 12 नंबर गुड डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल. जाहिरात म्हणून माल फ्री वाटला, फुकट वाटला. पहिला इफेक्ट क्रेडिट साईड ऑफ ट्रेडिंग अकाउंट. हे पुढचं काही वाचत नाही पहा. ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट बाजूला लिहायचं बाय गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल. त्यानंतर सेकंड इफेक्ट डेबिटेड टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट बाजूला लिहायचं. त्यानंतर 13 नंबर इंटरेस्ट ऑन कॅपिटल. डेबिट साईड ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट बाजूला लिहायचं. त्यानंतर सेकंड इफेक्ट ॲड टू कॅपिटल लायबिलिटी साईड ऑफ बॅलन्स शीट. बॅलन्स शीटच्या लायबिलिटी बाजूला कॅपिटलमध्ये ते इंटरेस्ट ॲड करायचं. आणि नंबर 14 इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग. उचल घेतलेल्या रकमेवर जर व्याज असेल तर क्रेडिट साईड ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट बाजूला लिहायचं. आणि सेकंड इफेक्ट ॲड टू ड्रॉइंग्स ऑर लेस फ्रॉम कॅपिटल. पण ही लक्षात ठेवूया, बॅलन्स शीटच्या लायबिलिटी बाजूला कॅपिटलमधून लेस करणे. असे या 14 ॲडजस्टमेंट आहेत. पाठ करायचे आहेत. पहिले ती टप्प्याटप्प्याने करा तुम्ही. पहिले 7 करा किंवा 5 करा, नंतर राहिलेले दुसऱ्या दिवशी करा. 2, 3, 4 वेळा हा व्हिडिओ पाहायचा आहे तुम्ही. हे ॲडजस्टमेंट जर पाठ असेल तर कोणतंही गणित सोडवता येतं. ठीक आहे. आज तुम्ही हे ॲडजस्टमेंट लिहून घ्यायचे. मी सांगितलं हे तर हे लिहायचं इफेक्ट. हे मधलं नका लिहू. एंट्री लिहायची काही गरज नाही आहे. ॲडजस्टमेंट हे कसली आणि याचे 2 इफेक्ट हे लिहून घ्यायचं. पुढच्या तासाला आपण एक्झाम्पल सॉल्व करू. ठीक आहे.